परिषदेचा कारभार बघताना डॉक्टर साहेब वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत जवळून काम बघितलं. मी एक अनुभव फक्त तुम्हाला सांगणार आहे. तांदळगावमध्ये एक छोट्याशा मुलाचा जन्म झाला आणि डॉक्टर साहेब त्याला शी करण्याची जागाच नव्हती आणि ते काही आम्हाला माहित नव्हतं. त्या कुटुंबातल्या आई वडिलांनी ते मूल घेऊन 2-4 ठिकाणी प्रयत्न केला की याला काय करता येईल. खर्चाच्या सांगितल्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला की आपण काही करू शकत नाही आणि आपण ते दोघे त्या बाळाला घेऊन घरी आले. घरी आले, आई वडील रडत बसले. एवढंच काम करत होते की त्या बाळाची मरणाची वाट बघत होते. पण पैसे नसल्यामुळे काय उपचार करू शकत म्हणजे चंद्रकांत जाधव नावाचा एक पत्रकार आहे, त्याने ती बातमी लावली की तांदळगावमध्ये असं एक बाळ जन्माला आले आणि त्या बाळाला उपचारासाठी काय प्रयत्न कोण करेल का. आणि तडक आपण त्याला डॉक्टर साळुंके सिव्हिल सर्जन होते आणि साळुंके साहेबांना मी संपर्क केला. तात्काळ त्या मुलावरती उपचार करण्यासाठी निर्णय झाला. त्यांनी प्रचंड यंत्रणा गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाली आणि त्या बाळाला त्या क्षणाला हॉस्पिटलाइज केलं गेलं आणि सगळे मुंबई डॉक्टर्स बोलवले आणि त्या बाळाचं ऑपरेशन झालं. कसलेही पैसे त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागले नाहीत. ते बाळ आजही हयात आहे. पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला प्रसंग काय असतो, म्हणजे राजकारण करत असताना माणसं वाईटही बोलतात, चांगलंही बोलतात, शिवाय देतात, आशीर्वाद सुद्धा देतात. पण हे सगळं करत असताना मी त्या 10 वर्षांमध्ये केलेलं सगळ्यात चांगलं काम ते आहे. आणि ते काम असं आहे, ते सगळं झाल्यानंतर त्या बाळाचं नाव त्यांनी स्वराज ठेवले, माझ्या नावाने नाव ठेवलं. ते गरीब कुटुंबात आहे. ते दरवर्षी त्या मुलाचा वाढदिवस माझ्या घरी चालला. त्याच्यासारख्या समाजकार्यामध्ये काम करत असताना दुसरा आनंद तो अजिबात नाही. तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न त्या अँब्युलन्सच्या माध्यमातून हो अशी माफक अपेक्षा मी या ठिकाणी करणार आहे. काही मुलांचे आपण सत्कार केले, म्हणजे काही मुलांना एमपीएससी मध्ये यश मिळाले. तुमचं तर एक ठिकाणी बदली झाली आहे, म्हणजे एका ठिकाणी वशील लावला तोपर्यंत दुसरा वशील गावाच्या वेळेला. माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे, त्याच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय. सगळ्यात जास्त आनंद कधी होईल, ज्या वेळेला ह्या केंद्रामध्ये किंवा या पंचकृषीमध्ये समोर बसलेल्या छोट्या मुलांच्या मध्ये एक IPS घेऊन आम्हाला सत्कार करायची संधी मिळेल ना, त्याच्यासारखा आनंद आम्हाला दुसरा कुठलाच नसणार आहे. तो त्या मुलांच्या माध्यमातून व्हावा. तुम्ही त्याचीच प्रातिनिधिक स्वरूप आहात. तुम्हाला माझी विनंती आहे की हे सांगणारे लोक फार कमी आहेत. तुम्ही ज्यावेळेला स्थिर सावध व्हाल, मला असं वाटतं तुम्ही आपण अभ्यास करताय, अजून मोठी पोस्ट काढा, पण ती पोस्ट झाल्यानंतर त्या मुलांना कुठंतरी येऊन मार्गदर्शन करा आणि आपल्याच ती मुलं त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये गेले पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करणार आहे. मी डॉक्टर विक्रम कदम साहेबांचा एक आभार मानणार आहे या कारणासाठी. 2 कारण आहेत. डॉक्टर साहेबांनी त्यांचा अनुभव सांगितला की लेंगऱ्यामध्ये अँब्युलन्स व्हावी म्हणून 100 डॉक्टर जे फॉरेन मध्ये राहतात आणि त्यांचे पगार किमान काही कोटीमध्ये असतील, त्या 100 मुलांना आव्हान केल्यानंतर 2 मुलांनी मला ते थोडकी रक्कम दिली असेल, मला माहित नाही, 10,000 रुपये दिले. आणि हे वास्तव आहे आणि दुर्दैव आहे.